उशीर झाला तर लगेच जाऊन त्या बाजूला उभ्या राहतात, तर कधी त्या महापौर बंगल्याच्या दिशेने धावतात. आता मला वाईट या गोष्टीचं वाटतं. त्यांना तर जाऊ दे, त्यांच्यावरती तर आता मला स्टेटमेंट द्यायला पण ह्याच्या पुढे योग्य वाटणार नाही. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की उभाटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केलंय. किमान त्यांनी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना मुंबई महानगरपालिकेचे प्रस्ताव कसे निघतात यावरती तरी अभ्यास करून निदान आदित्य ठाकरेजी यांनी तरी स्टेटमेंट करायला हवं होतं. परंतु मला आता किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांच्या सुद्धा बुद्धीची कीव यायला लागली या ठिकाणी. एकतर मुळामध्ये गेले 25 वर्ष ह्यांनी जो राडारोडा करून ठेवला होता या महानगरपालिकेत, मग रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, कॉन्ट्रॅक्टर लॉबी असेल, स्टँडिंग मधली अंडरस्टँडिंग असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही एक एक करून बाजूला करतोय. आणि हे सगळं चांगलं करत असताना मुंबईमध्ये एक चांगलं चित्र महायुतीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या माध्यमातून मुंबईकरांना एक चांगला बोलतात ना एक श्वास घेता येईल अशा पद्धतीचं चांगलं वातावरण आम्ही आज या ठिकाणी तयार करतोय. आणि म्हणून त्यांनी ते शोधतात की काय निघणार, तर मेयरच्या बंगल्याच्या बाहेर लागलेले बॅरिकेड्स, मग काय हे सर्वात शॉकिंग म्हणजे आज सकाळपासून मीडियामध्ये पण बघते आणि न्यूजपेपरला पण बघते, अतिशय फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय की महापौर बंगल्यामध्ये पुन्हा या ठिकाणी मला वाटतं काय महापौर बंगला काम नूतनीकरण किंवा काय असेल त्याचं काम काढलं गेलंय. माझ्या हातामध्ये टेंडर कॉपी आहे. या टेंडर कॉपीमध्ये लिहिलंय अपग्रेडेशन्स ऑफ प्रिमाइसेस ऑफ हेरिटेज बंगलो सिच्युएटेड ॲज VJBB उद्यान अँड झू भायखला मुंबई. हे टेंडर आणि ह्याच्या खाली लास्टला जी सही आहे ती डायरेक्टर झू. मी ते कॉपीज घेऊन आली आहे. मुळामध्ये भायखळ्याचा बंगला हा हेरिटेज मेंटेनन्स ह्याच्या अंडर येतो आणि त्या बंगल्याचा सगळा परिसर आणि संपूर्ण राणीचा बाग हा डायरेक्टर झू त्याच्या अंडर येतो. हे जे टेंडर काढलेले आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही. किंबहुना हा सगळा टेंडर प्रोसेस हा भायखळ्याच्या बंगल्याच्या अखत्यारीमध्ये येतच नाही. आणि असं असताना सुद्धा फक्त महापौर हे नाव जोडलं की मग ह्यांना बराच त्या ठिकाणी मायलेज मिळतो. अशा पद्धतीची जी मानसिकता ही उबाटाच्या नेत्यांची आता तयार होत चाललेली आहे. मग त्या ठिकाणी महापौरांचं नाव घेतलं, त्या ठिकाणी अमितजींचं नाव घेतलं, त्या ठिकाणी खणकरांचं नाव घेतलं, अशी नावं घेऊन आपली दुकानं चालवत राहायची. हा आता एक कलमी कार्यक्रम उबाटा पक्षाने सुरू ठेवलेला आहे. तर हे जे 2,89,00,000चं जे काही टेंडर आहे हे जे काढलेलं हे राणीबाग झूने काढलेलं आहे. कुठेच महापौर बंगला ह्याच्यात आलेला नाहीये. महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे आणि ही हेरिटेज मेंटेनन्सच्या माध्यमातून जर ह्याच्यातून प्रस्ताव असेल तर तो मेयर बंगल्याशी निगडीत आहे. परंतु ह्याला जोडलं गेलं महापौरांच्या बंगल्याला आणि महापौरांनी पुन्हा करण्यासाठी परत ह्याच्यामध्ये अवास्तव पैसे टाकलेत. आणि मुळात हे टेंडर परत अजून डीएल वरती पण आलेले नाहीये स्टँडिंगच्या. तर सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे हे माझ्या मेयर बंगल्याशी कुठेच निगडीत नाहीये. हे राणीच्या बाग झू डिपार्टमेंटचं उद्यान डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे जिथे कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा संबंध काडी मात्र नाही. हे मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून माझ्या मुंबईकरांना सांगू इच्छिते. तर अशा पद्धतीचे फेक नॅरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये पसरवायचे आणि आपली दुकानं चालवायची, हाच एक कार्यक्रम उभाटाकडे राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम ते चालवण्याचं काम करत आहेत. नाही, ह्याच्यामध्ये जे काही असेल नॉईज बॅरियर असतील काही असतील पण ते संपूर्ण महापौर बंगला हेरिटेज वास्तू सोडून बाकीचा सगळा परिसर तो महापौर बंगल्याच्या परिसर पासून अप टू झू राणीचा बाग हा सगळा त्यांचा विषय. हा कुठेच मेयर बंगल्यामध्ये येत नाही. आजच्या तारखेला महापौर बंगल्यामध्ये साधा खिळा पण ठोकायचं काम सुरू नाहीये. जर ते बंगल्यातलं काम असलं असतं तर मान्य, पण या ठिकाणी बंगल्याचा काडी मात्र संबंध नाही. महापौरांचा तर बोलण्याचा विषयच नाहीये.
ना महापौर बंगल्याचं काम मी कुठलं सांगितलंय, ना महापौराच्या परिसरात बंगल्याच्या परिसरातलं कुठलं काम सांगितलंय. म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी ही जी टेंडरची कॉपीज तुमच्या समोर आणते आणि मी तर बोलते एक एक कॉपी घेऊन पण जा सगळ्यांनी. आणि हे जे फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या लोकांनी चालवलेलं आहे आणि असंच खोटं बोलून बोलून अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम जर मुंबईकरांचं ते करतात आहे, तर हे मुंबईकर आहेत ना सुजान आहेत. हे तुम्ही कितीही खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम करणार, मुंबईकर हाणून पाडणार. आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसलोय, या चुकीच्या गोष्टीला आम्ही इथे प्रोत्साहन देणार नाही. मला असं वाटतं हे टेंडर या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा उलगडा कंप्लीट होतोय. हे झूचं टेंडर आहे, हे राणीच्या बागचं टेंडर आहे. ह्याच्यामध्ये मेयर बंगला आणि महापुरांचा कुठेही काहीही संबंध नाही. अगेन मी तुम्हाला परत हे क्लेरिफाय करते. अपग्रेडेशन ऑफ प्रिमायसिस ऑफ हेरिटेज बंगलो, हेरिटेज बंगलोच्या बाहेरील परिसरापासून अप टू झू पर्यंत हे टेंडर जर काढलं असेल तर झू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा. महापौरांनी कुठल्याही पद्धतीचं त्याच्यानंतर 1.25 महिना झाला बंगल्यात आल्यानंतर ते आजपर्यंत एकही प्रस्ताव एकही विषय मी प्रशासनाकडे मी खुद्द महापौर म्हणून मांडलेला नाही. आणि हे जर आलं असेल तर हे राणीच्या बागचं टेंडर आहे, ह्याच्याशी माझा कुठेही संबंध नाही. नाही, हे जे आहे ते ह्याच्यामध्ये ओन्ली वनच आयटम आहे आणि तो हाच आहे. त्याची कॉपी मी तुम्हाला सगळ्यांना देते. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या सकाळपासून फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय, लोकांना मुंबईकरांना भ्रमित करण्याचं काम केलं जात आहे, ते मला असं वाटतं बंद झालं पाहिजे. ह्याच्या हा निधी 10 लाख रुपये साकी नाक्यामध्ये जी व्यक्ती आपली त्या ठिकाणी निधन पावलेली आहे त्यांच्या नातेवाईकांना काल काय परवाच 10 लाख रुपये आरटीजीएस झालेले आहेत त्यांच्या अकाउंटला. समितीचा अहवाल अजून आलेला नाहीये, पण तो ह्या 5-7 दिवसात नक्कीच येईल. पण जे 10 लाख रुपये होते ते त्या कुटुंबियाच्या बँकेच्या खात्यामध्ये आरटीजीएस केलेले आहेत. 100% मी पाहणी करणार. मी तुम्हाला तसा शब्दही दिला होता. थोडं इकडचं कामकाज जास्त असल्यामुळे मला बाहेर पडता आलं नाही, परंतु मी पुन्हा पुन्हा सांगते त्या ठिकाणी जवळपास आमची 75-80 लोकांची टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि कचरा जो टाकला जातो तो पुन्हा पुन्हा सांगते लाटेच्या माध्यमातून पुन्हा तो कडेला येतो आणि त्यामुळे आम्ही त्या ज्या आमच्या एनजीओज आहेत किंवा महानगरपालिका कर्मचारी आहेत त्या सातत्याने त्या ठिकाणी काम करतात आहे. इनफॅक्ट मी थँक्स लोकशाही न्यूजचं तुम्ही आम्हाला हे निदर्शनास आणून दिलं, त्यामुळे अजून त्या कामाला आम्ही गती दिली आहे आणि तो किनारा आम्ही साफसफाई करतो. नाही, माझं त्यांच्याशीही बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं कंटिन्युअस आम्ही आमचे कर्मचारी त्या ठिकाणी उभे करतोय. मी पुन्हा एकदा सांगते, मागच्याही मी बाईटमध्ये बोलली होती की तुमच्या माध्यमातून मी ज्या काही संस्था काम करतात, एनजीओ काम करतात किंवा लोक मुंबईकर पण असतील, सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. पण मुंबई महानगरपालिका प्रशासन त्याच्यावर लक्ष ठेवून मी तेच सांगितलं ना तुम्हाला की किशोरीताईंनी जर स्टेटमेंट केलं असतं ना तर मला कदाचित काय वाटलं नसतं. कारण मी गेले 6 महिने त्यांचे जे स्टेटमेंट बघते किंवा अर्थसंकल्पावरील त्यांचं 3 तासाचं जे भाषण बघितलं, ज्याच्यामध्ये त्यांनी घर, जावई, मोदक, गणपती बाप्पा, फराळ सगळं आम्हाला फिरवून आणलं. म्हणजे विरोधी पक्षनेता अर्थसंकल्पाचं स्पीच असंही असू शकतं हे ऐकताना मलाही शॉक वाटला. 3.5-4 तास त्यांनी, तर त्यामुळे त्यांचं एक गोष्ट निराळी होती. पण आदित्यजी अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात आहे, कुठेही नवीन गाड्या घेणं. एक तर मुळामध्ये हा आता प्रस्ताव सर्वात महत्वाचा विषय, हा सुद्धा प्रस्ताव स्टँडिंगच्या डीएलवर आलेला नाहीये. कुठलीही गोष्ट तुम्ही ह्याची रेटून धरू शकता. एखादा प्रस्ताव जर आपण स्टँडिंगवर आणला आणि तो पास होतोय, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो की हा प्रस्ताव तुम्ही घेऊन आलात. पण जी गोष्ट स्टँडिंगवरच मुळात आली नाहीये, ती प्रस्ताव जो प्रस्तावितच झाला नाहीये, त्याच्यावरती मंजुरीच झालेली नाहीये, तर आपण याची चर्चा करतोय.
आता राहिला तो प्रस्तावाची विषय. आणि दुसरा विषय, हे जर करायचं, हे तर करायचं नाहीच आहे. सभागृह नेते श्री गणेश कणकर त्या पद्धतीचं त्यांनी पत्रही आयुक्तांना दिलेलं आहे. परंतु या कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या गाड्या आहेत, त्याच्यामध्ये नवीन गाड्या घेण्याचा कुठेच विषय नाहीये. एखादी गाडीचा त्रास झाला तर आपण दुसरी मागणी करू शकतो, असं या कॉन्ट्रॅक्टमध्येच म्हटलेलं आहे. मध्यंतरी आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आवाहन केलं होतं की सगळ्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा. त्यावेळी जेव्हा मी विचारलं की माझी तर इनोव्हा हायब्रिड आहे, जी काही ठराविक ह्याच्यावरती गेली तर ती 60 ह्याच्या खाली असेल तर ती इलेक्ट्रिकवर जाते, त्याच्यावर गेली तर ती डिझेल पेट्रोलवर चालते. पण त्यावेळी मी म्हटलं होतं जर मला इलेक्ट्रिक गाडी लागेल तर त्यांनी मला असं सांगितलं, कुलकर्णी म्हणून, की मॅडम आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये अशा गाड्या असतात, तुम्हाला ही नको असेल तर आपण ती देऊ शकतो. हा पार्ट त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा तो तुम्हाला मी एक्सप्लेन करते. आणि ती माहिती घेतल्यानंतर आपण म्हटलं होतं जर ही नको असेल तर ती, परंतु आम्ही तेही पत्र दिलेलं आहे आणि तीही मागणी आम्ही फेटाळून लावलेली. मॅडम, तुम्ही राणीच्या बाबतीत टेंडर संदर्भात स्पष्टीकरण दिलं, मात्र ती शीर्षक जे आहे टेंडरवरती असलेलं त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला आहे. कारण अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलो असं जे शीर्षक ऑफ की टेंडरवरती शीर्षक दिलेलं आहे, ते राणीची बाग प्रीमायसेस सुद्धा म्हटलं जाऊ शकलं असतं. म्हणजे त्या गोंधळ केलेला आहे. माझं बरोबर आहे. मी आत्ताच त्रिपाठींजी सकाळी बोलले, ते म्हणाले ती चूक झाली आमच्याकडनं मॅडम. आम्ही ते राणी हेरिटेज बंगल्याच्या बाजूचा परिसर आम्ही म्हटलेला आहे, तुमच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही. तर त्यांनी सांगितलं मी त्याचं पत्र लगेच ते मी जाहीर करतोय आणि ते जसं पत्र आलं तर माझ्या प्रेस नोटवरती किंवा माझ्या महापूर पेजवरून तेही तुम्हाला रिलीज केलं जाईल. कोट्यवधी लोकांच्या कामाचं टेंडर निघत असताना एवढा मोठा ब्लंडर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.